प्रसिद्ध यूट्यूबर आणि स्टँडअप कलाकार प्रणीत मोरे सध्या त्याच्या शोमधील काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलाय. शो दरम्यान प्रेक्षकांमधील एका तरुणाने एका तरुणीबाबत केलेल्या कथित अश्लील टिप्पणीवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. त्यानंतर त्याच शोमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर सेजल पवार हिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय, ज्यामध्ये तिने मृतदेहाच्या खासगी अवयवांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. या संपूर्ण प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. संबंधित डॉक्टरच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये, मात्र तिला योग्य ती तंबी देऊन स्थलांतरासारखी कारवाई करावी, असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलंय. नेमकं काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर, पाहूया त्यांची प्रतिक्रिया. मुळामध्ये म्हणजे मला वैयक्तिक विचाराल तर एक तर ती 3rd इयरची स्टुडंट आहे. बेतालपणा झालेला आहे. तो बेतालपणा तिने परत कधीच करू नये ह्याच्यासाठी तिला शिक्षणापासून वंचित न ठेवणं, तिला दिली पाहिजे ताकद आणि ती म्हणजे शिक्षा, तंबी. आणि तिला जर केयम आवडत नसेल तर संस्था बदला, तिला तिथून काढून दुसरीकडे शिफ्ट करा, पण तिच्या एज्युकेशनवर प्लीज. कारण आईवडिलां इतकी मेहनत घेतात आणि त्या आईवडिलांचं स्वप्नाचं अशा नादान मुलींमुळे तुटलं नाही पाहिजे असं वाटतं. आणि तिला ती शिक्षा झाली पाहिजे कुठली, की पुन्हा अशी कुठलीही गोष्ट बोलताना 100 वेळा तिने विचार करा. कारण ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार, असे बेताल डॉक्टर असेल तर पुढे काय. त्यामुळे शिक्षण कंप्लीट करायला द्यावं, पण तिला तंबी देऊन तिचं स्थलांतर करावं. तिला केयममध्ये नाही राहायचं आहे, तुला जिथे प्लेझेंट वाटतं तिकडे तू राहा.